कुठलेही क्षेत्र असो, प्रत्येकाच्या आयुष्यात संकट येतातच. संघर्ष करावाच लागतो. संघर्ष केल्याशिवाय यशस्वी होता येत नाही. त्यासाठी जिद्द व चिकाटी गरजेची असते. शिकलेल्या संघर्षातून व्यक्ती पारंगत होतो. प्रत्येक व्यक्ती हा शून्यातूनच स्वतःचे अस्तित्व निर्माण करून शिखरावर पोहोचलेला आहे. आजच्या काळात स्त्री चूल, मूल व चार भिंतीच्या चौकटीत न राहता अनेक क्षेत्रे काबीज केली आहेत, असे प्रतिपादन सोलापूरच्या माजी महापौर श्रीकांचना यन्नम यांनी केले. श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन संचलित पद्मशाली सखी संगमच्या वतीनं जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रविवारी 16 तारखेला पूर्व भागातील श्रीराम मंदिरात झालेल्या कार्यक्रमात संघर्षातून भरारी घेणाऱ्या पद्मशाली समाजातील कर्तबगार महिलांचे गौरव सोहळा समारंभात अंबिका गुंडला, मंजुषा मुर्दिड्डी, कल्याणी पेनगोंडा, मीनाक्षी श्रीराम व श्वेता गोटीपामूल यांच्या सन्मान प्रसंगी त्या बोलत होत्या. संघर्षातून भरारी घेणाऱ्या कर्तबगार महिलांना गौरवपत्र, प्रेरणादायी पुस्तके, गुलाब फूल व सोलापुरी टॉवेल देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी सत्कार मूर्तींनी आपले मनोगत व्यक्त केल्या. फाउंडेशन व सखी संगमचे संस्थापक गौरीशंकर कोंडा यांच्या मार्गदर्शनाखाली सखी संगमच्या समन्वयिका कला चन्नापट्टन यांनी सूत्रसंचालन करत आभार मानले. शालिनी दोरनाल, कॅनडा व सुजाता गोल्ला, मुंबई यांच्या रोशन टी हाऊसतर्फे अल्पपहाराची सोय करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सल्लागार ममता मुदगोंडी, गीता भूदत्त, सुनीता क्यामा नीलम, हेमा मैलारी, वनिता सोरम, पल्लवी संगा, प्राध्यापक सपना मिठ्ठापल्ली, पद्मा मेडपल्ली, विद्या श्रीगादी, पूजा चिप्पा, आरती बुधारम, सुरेखा भीमनपल्ली यांच्यासह फाउंडेशनचे श्रीनिवास कामूर्ती, किशोर व्यंकटगिरी, श्रीनिवास पोटाबत्ती यांचे सहकार्य मिळाले.